नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर। तर बघा मित्रांनो, दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की पोलीस भरती 2024 संदर्भात। तर बघा मित्रांनो, आजपर्यंत कुठे किती अर्ज आलेले आहेत पोलीस भरतीमध्ये त्याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार आहे। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकर सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचे। अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करू शकता। तर बघा, संपूर्ण जी काही अपडेट आहे, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये किती फॉर्म आलेले त्याविषयीची अपडेट आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। सुरुवात आपण सीपी मुंबईने या ठिकाणी करणार आहोत। सीपी मुंबईला आलेले जो काही टोकन नंबर आहे त्यापासून आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत। तर बघा, सीपी मुंबईला मित्रांनो या ठिकाणी 2 लाख प्लस जे काही टोकन नंबर आहे तो आलेला आहे। त्यानंतर पुढे बघा, सीपी मुंबई ड्रायव्हरसाठी सीपी मुंबई ड्रायव्हरसाठी आलेला टोकन क्रमांक जर आपण या ठिकाणी पाहिला तर बघा 49,000 प्लस अर्ज या ठिकाणी सीपी मुंबईला आलेले आहेत। त्यानंतर बघा, SRPF नवी मुंबईसाठी आलेले अर्जांची संख्या आपण या ठिकाणी पाहत आहोत। तर बघा, 11,000 प्लस अर्ज जे आहेत ते SRPF नवी मुंबईला या ठिकाणी आलेले आहेत। त्यानंतर मुंबई कारागृहाला आलेले अर्ज 72,000 प्लस एवढा टोकन नंबर या ठिकाणी मुंबई कारागृहाला आलेला आहे। त्यानंतर पुढे बघा, ठाणे शहरला 16,000 प्लस एवढे अर्ज आतापर्यंत आलेले आहेत। 16,000 प्लस अर्ज ठाणे शहरला आलेले आहेत। त्यानंतर बघा, SRPF ग्रुप क्रमांक 8 मुंबईला आलेले अर्ज आहेत। 27,000 प्लस अर्ज SRPF मुंबई ग्रुप क्रमांक 8ला आलेले आहेत। त्यानंतर पुणे कारागृहाला आलेले अर्ज 55,000 प्लस या ठिकाणी अर्ज पुणे कारागृहाला आलेले आहेत। नंतर बघा, पुणे शहर ड्रायव्हरला आलेले अर्ज या ठिकाणी 10,000 प्लस एवढे अर्ज पुणे शहर ड्रायव्हर या पदासाठी आलेले आहेत। त्यानंतर SP रत्नागिरीसाठी आलेले अर्ज रत्नागिरीसाठी 3,500 प्लस एवढे अर्ज SP रत्नागिरीला आलेले आहेत। नंतर SP पालघरला आलेले अर्ज पालघरसाठी आलेले अर्ज आहेत 800 प्लस अर्ज SP पालघरला आलेले आहेत। त्यानंतर बघा, जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर SP नांदेडला आलेले अर्ज 6,500 प्लस अर्ज SP नांदेडला आतापर्यंत आलेले आहेत। तर अशा पद्धतीने संपूर्ण जी काही माहिती आहे ती आपण अर्जांसंदर्भात घेतलेली। तुम्हाला कोणत्या जिल्ह्याची माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करतो। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।